अजून एक महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगेन की आता तुम्ही जे गाणं बघितलं तर तुम्ही सांगू शकाल का कोण हे गाणं कोणी गायलंय किंवा हे गाणं कोणी वाजवलंय, संगीत कोणी केलं, कोणी सांगू शकेल का? मी बक्षीस देईन त्याला जर त्यांनी सांगितलं तर. येस, एआय. क्या बात आहे, ग्रेट. जोरदार टाळ्या होऊन जाते एकदा. मी स्वतः सुद्धा गाणी लिहिलेली आहे, त्याची सुद्धा गाणी एआयने त्याला म्युझिक दिलं आणि गायलेलं. हे गाणं पूर्ण एआयनेच लिहिलेलं आहे, हे गायलेलं सुद्धा एआयने, याचं संगीत सुद्धा एआयने केलेलं आहे. हे सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे माझं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा टेक्नॉलॉजी एक वेळ फक्त रिपिटेटिव्ह कामासाठी वापरली जायची, आता ती तुमच्या स्किल मध्ये सुद्धा वापरली जाते. म्हणजे गाणं हे किती मोठ्या प्रमाणात स्किल आहे आपल्याला माहिती आहे. लोकांना रियाज करून करून ते गाणं गायला शिकायला लागतं, वाजवायला शिकायला लागतं. 5 मिनिटात गाणं तयार झालं, फक्त लिहायला 5 मिनिटं, बनवायला गायला आणि वाजवायला 5 मिनिटं. सो एआयने सगळ्या गोष्टी टेकवर केलेल्या. हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा सर्जरी, अविनाश सर सांगतील तुम्हाला की एआयचा वापर करून टू द पॉइंट तुम्हाला सर्जरी करता येते. इतक्या प्रकारे आज एआय पुढे गेले. किती जण एआय वापरतात आजच्या जागेला? हात वर करा. गुड. चांगला आणि त्याचा तुम्हाला प्रोग्रेसिव्ह उपयोग करता आला पाहिजे की एआय मुळे आज आपल्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या की एआय तुम्हाला करायलाच लागणार आहे. त्याच्याशी दोस्ती करायला लागेल. तुम्ही म्हणाल की काय नाही होणार आहे, काय फरक नाही पडत. जगात कुठलीही गोष्ट आली की ती पहिली भारतात येते. तुम्हाला लेटेस्ट आयफोन पण भारतात येतो आणि आपल्याला तो पाहिजे असतो. सो जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान येणार आहे ते आपल्याला स्वीकारायला लागणार आहे. त्याच्यापासून तुम्ही फारकत घेऊ शकत नाही. जर एआय पासून लांब गेलात तर पुढच्या 5 ते 10 वर्षात देशोधडीला लागेल. कारण आज आमचा अँकर उभा आहे, 5-10 वर्षांनी आम्ही हॉलोग्रामचा अँकर उभा करणार एआयचा. हे लक्षात घ्या. ही परिस्थिती आहे. बऱ्याचशा न्यूज चॅनलवरती आज एआय अँकर आहेत. आज व्यक्ती नसते, बऱ्याचशा न्यूज चॅनलवरती एआय अँकर असतो, आपल्याला माहिती नसतं. तो अशा प्रकारे एआयने बरंचसं जग टेकओव्हर केलेलं आहे, त्याची तुम्हाला दोस्ती करायला लागणार आहे. तर ते खूप महत्वाचं आपल्याला. सो अजून एक महत्वाची गोष्ट की आमचा प्रयत्न चालू आहे की अर्थसंकेतचं बिझनेस न्यूज चॅनल चालू करावं. म्हणजे जसं सीएनबीसी जी बिझनेस आहे, तर त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे की मराठीतला पहिला जसा बिझनेस न्यूजपेपर आपण चालू केला तसं मराठीतलं पहिलं बिझनेस न्यूज चॅनल चालू करायची आमची इच्छा आहे. पण त्यासाठी तुम्हाला माहिती फंड लागतो, त्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे. तुम्ही सगळे जसे आज आमच्या सोबत आहात तसे जर उभे राहिलात तर तुमच्या हक्काचे एक व्यासपीठ तुमच्यासाठी तयार होईल. जसं अर्थसंकेत तुम्हाला सांगतो की 2012-13 ला चालू केलं, त्याच्या अगोदर मराठी उद्योजकांना फक्त स्पॉन्सर म्हणून बघितलं जायचं. ते तिकडे येतात स्टेजवरती आणि पुरस्कार देतात कुठेतरी साईडला. अर्थसंकेतच्या कार्यक्रमानंतर कुठला पण मराठीतला मीडिया घ्या, त्याने उद्योजकांना सुद्धा सेलिब्रिटी बनवायला सुरुवात केली. अर्थसंकेतचं मूळ उद्दिष्ट आहे की उद्योजक सेलिब्रिटी झाले पाहिजे. कारण त्यांच्याकडे 500 लोक 1000 लोक कामाला असतात, ते घर चालवतात, लोकांचा संसार चालवतात, ते देशाच्या जीडीपी मध्ये त्यांचा वाटा असतो. तर त्याच्यामुळे आमचं उद्दिष्ट आहे की उद्योजक सुद्धा सेलिब्रिटी झाला पाहिजे. तुम्ही कुठल्याही एखाद्या सेलिब्रिटीला भेटलात की त्याच्यावर जाऊन फोटो काढतात, जशी माझी विनंती राहील की हे जे आज उद्योजक आहेत, जे सेलिब्रिटी येतात त्यांच्यावर सुद्धा फोटो काढून तुम्ही सेल्फी काढून तुमच्या सोशल मीडियावरती टाका आणि त्यांना सुद्धा फेमस करणं आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला सांगतो, दिनेश नागेली मराठी उद्योजकता कमी आहे. खरं तर वामन पेठी तुम्हाला माहिती किती वर्ष जुने? 110 वर्ष. बेडेकर मसाले 110 वर्ष, चितळे 80 वर्ष, विको 80 वर्ष. म्हणजे इंग्रजांच्या काळातले ब्रँड आहे ते. असं नाही की आपण आज सुरू करत आहोत. फक्त गडबड अशी होती की आपल्याकडे नवीन नवीन जे उद्योजक आहेत ते पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत, त्यामुळे त्यांना घरामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये पूर्ण मार्गदर्शन नसतं. आज बरेचसे बिझनेस क्लब झाले, पण त्यातून काय थोडीफार आपल्याला बिझनेसची ओळख व्हायला लागली. पण अर्थसंकेतचं उद्दिष्ट हे नसतं की तुम्हाला जास्तीत जास्त चांगली माहिती मिळावी. मराठीतून माहिती मिळाली. आज अविनाश फडके सर आहेत, प्रदीप लोखंडे सर आहेत, रविराज सर आहेत, असे आपल्याकडे दिग्गज लोक आहेत. अथाडे सर येणार थोड्या वेळाने, की ज्यांनी त्या त्या क्षेत्रात यश मिळवले ते आपल्याला मार्गदर्शन करायला उपलब्ध. अदरवाईज तुम्हाला ते भेटणार नाही, कारण ते खूप बिझी असतात. आमच्या प्रेमासाठी ते येतात आणि तुमच्या लोकांच्या प्रेमासाठी येतात, असं नाही की बघण्यासाठी. त्यांना सुद्धा तळमळ आहे की आपल्या मराठी उद्योजकांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, त्यांना सुद्धा काही गोष्टी कळाव्या, त्यासाठी येतात. अविनाश फडके सर हे ॲजिलस लॅब तुम्ही ऐकलंय, ॲजिलस सगळ्यात मोठी भारतातली लॅब आहे. जवळपास कोरोनामध्ये सर 25 लाखाच्या वर आपण कोविडच्या 19चे टेस्ट केलेले, रेकॉर्ड टेस्ट केलेले. आणि त्यांना नुसतं तुम्ही म्हणाल की डॉक्टर आहेत तर ह्याच्यातच कळतं मेडिकल, तसं नाही. ते तुम्हाला फायनान्स चिरफाड करून सांगू शकतात. सरांचं इतकं जबरदस्त मार्गदर्शन आहे की तुम्ही कधी त्यांना भेटला तर तुम्हाला ज्या विषयात लागेल त्या विषयात सर मार्गदर्शन करू शकतात. तर अशी लोक आपल्याकडे आहेत आणि त्यांना सुद्धा तळमळ आहे. परंतु लोकांना सर आज मार्केटिंग गुरु भारतातले मोठमोठ्या फॉर्च्यून 500 कंपन्यांवरती काम करतात, त्यांचा प्रोडक्ट लॉन्च करायला. गावागावातली माहिती त्यांच्या बोटावरती आहे. तुम्ही काही सांगा, कुठल्या गावाचं नाव घ्या, प्रदीप लोखंडे सर तुम्हाला तिकडे लोकसंख्या सांगतील, तिथे काय काय चालतं, काय नाही चाललं, कसं होतं ते सांगू शकतात. ही लोक आपल्यासाठी उपलब्ध आहेत, पण आपल्याला सुद्धा त्याचा फायदा घेता आला पाहिजे. जसं दिनेशने मलाही सांगितलं की तुम्ही जर व्हिडिओ बघितला त्याला आपण जी नावं टाकले त्या सगळ्या लोकांना भेटा. आमचा सुद्धा प्रयत्न हा असतो की तुम्ही त्यांना भेटावं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं.
रविराज सर आज बऱ्याच एसएमई लोकांना मार्गदर्शन करत असतात त्यांचा बिझनेस सक्सेस होण्यासाठी. हे सगळे उपलब्ध आहेत आपल्यासाठी. तर त्या सगळ्यांचं मार्गदर्शन घ्या, त्यासाठी आपण हा कार्यक्रम करत असतो. तर तुम्ही सगळे लोक आज इकडे आलात त्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि हा कार्यक्रम आता आपण अजून जोरात पुढे नेणार आहोत. धन्यवाद.